कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्हाला फक्त एकच विनंती करते, अस्तिकाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका, तिच्या बोलण्याला बळी पडू नका। खरंच विरोचक काहीही करू शकतोय आता। काकू, फाल्गुनीताई, तन्मय, हे बघा, ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या बोलण्यात येऊ नका। ती काहीही सांगू शकते, ती काहीही करू शकते। ती कदाचित नेत्रा म्हणून तुमच्या समोर रडेल सुद्धा की मीच नेत्रा आहे, हे असंही सांगेल तुम्हाला। पण तिच्या बोलण्याला बळी नका पडू। विरोचकांनी माझा चेहरा दिलाय ना आता तिला, त्यामुळे ती काहीही करू शकते। पण तुम्हाला काहीही वाटलं तरी मला येऊन सांगा, माझ्याशी बोला। आपण सगळ्यांनी एकत्र राहायला हवं। तुम्हाला आठवतंय ना, मागच्या वेळेला एकीचं बळ दाखवल्यामुळे काय काय घडलं होतं ते। काळजी घ्या, येते मी। आणि काकू, खिडक्या एकदा चेक करून घ्या आणि दरवाजा आतून नीट लॉक करून घ्या। हां, नाही आबा, आत्ताच मला काही सांगता नाही येणार, पण देवळात जायचं असेल तर उशिराच जावं लागेल का? ओके। ओके। नाही, असं अजून काही ठरलं नाही, पण आम्ही येणार आहोत। निघताना फोन करतो तुम्हाला। आत्या, आबांचं म्हणणं आहे की आपल्याला दिवसा गावकऱ्यांसमोर मंदिरात जाताच नाही येणार, आपल्याला उशिराच जावं लागेल। आणि तसंही आपण असं काम करायला चाललोय की आपल्याला गावकऱ्यांसमोर काहीच करता नाही येणार। आबा असतील आपल्या बरोबर, मामा असतील ही चांगलीच गोष्ट आहे। ह्या सगळ्यात आणखी एक गोष्ट चांगली घडणार आहे। रुपाली आपल्या बरोबर देवळात नसेल। खरी नेत्रा कोण हे कळल्यानंतर ती अस्तिका आपल्या तावडीत सापडेल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।